मल्हारचं आणि मावशीचं ठरलं होतं की आज आपण 6 महिने पूर्ण झाल्याबद्दल कुठेतरी फिरायला जायचं बाहेर, आणि म्हणून आम्ही लगेचच निघालो. तयारी केली दोघांनी. आणि लिफ्टमध्ये मल्हारला खालीवर नाचायला प्रचंड आवडतं, त्यामुळे लिफ्टमध्ये गेल्यावरती तो थोडा खुश दिसत होता. तसेच आम्ही लगेच पुढे रिक्षातही बसलो, त्यामुळे रिक्षाही त्याची आवडती आणि रिक्षामध्ये त्याला गार वारा लागतो, छान झोप लागते, त्यामुळे तो तिथेही खुश होता. पण आधीच त्याची झोप पूर्ण झाल्यामुळे त्याला मांडीवर काय बसायचं नव्हतं, म्हणून मग त्याला माऊने खाली उभं केलं होतं आणि ती गाड्या वगैरे त्याला दाखवत होती. तसंच पुढे गेल्यावर मम्मी पण आम्हाला भेटली, तिने पण आम्हाला जॉईन केलं आणि पुढे आम्ही निघालो मॉलच्या दिशेने. आम्ही ठरवलं होतं की इन्फिनिटी मॉल मलाडला जायचं आणि तिकडे फिरायचं. आतमध्ये एंटर केल्यावरती हे क्रिसमसचं छोटंसं डेकोरेशन होतं आणि प्रचंड गर्दी होती क्रिसमसच्या मोक्यावरती गेल्यामुळे. त्यामुळे मल्हार सगळ्यांना बघून थोडासा थक्क होता की खूप जास्त लोक बघत होता. एक्सेलेटरवरती फिरण्याची, उभं राहण्याची पण त्याला हौस वाटत होती. आणि लगेचच मग वरती पहिल्या माळ्यावरती गेलं होतं. हे क्रिसमसचं डेकोरेशन पाहून अजूनच खुश झाला, कारण कलरफुल सगळं दिसत होतं, ते त्याला खूप बरं वाटत होतं बघून. आणि मग आम्ही त्याला प्ले झोनमध्ये घेऊन गेलो. तिथे छान छान गाड्या होत्या, छान छान राईड्स होते. तर जेवढं शक्य होईल तेवढं माऊने त्याला एक्सप्लोर केलं तिकडे आणि त्याला घेऊन फिरत होती. तो खूप खुश होता, खूप सगळं बघत होता, निरखत होता, पारखत होता आणि खूप एन्जॉय करत होता. आणि तसंच मग आम्ही त्याला फिरवत होतो, छान छान गोष्टी दाखवत होतो आणि ते आम्ही थोडंसं आमचा टाईम घेत होतो. आणि इथे डबल डेकर बस होती, तर माऊचं म्हणणं होतं की आमचा ड्रायव्हर हा असणार डबल डेकरचा. आणि मग त्याला उभं केलं होतं, कारण त्याला दात येत आहे, तर त्याला प्रत्येक गोष्ट जी दिसते ना ती तोंडात घालायची असते, म्हणून तो ड्रायव्हरगिरी करता करता हे थोडंफार टिथिंग पण करत होता स्वतःची. मग घोड्यावर बसायचं होतं साहेबांना, तर घोड्यावरती बसायचं होतं, पण त्याला ते जमत नव्हतं, अजून तोल सावरत नाही आहे व्यवस्थित. आणि लगेचच मग आम्हाला भूक लागली, मग आम्ही फूड झोनमध्ये गेलो. इथे त्याची मम्मा आजीबरोबर थोडीशी मस्ती चालू आहे आणि छान छान पोज दिलेत त्याने, खूप छान गोड पोज दिलेत. तोपर्यंत मी म्हटलं की मी जाऊन फूड घेऊन येते. हे मी घेऊन आली आहे आमच्यासाठी बर्गर्स आणि कोल्ड्रिंक एन ऑल. आणि आम्ही छान छान खात होतो, तोपर्यंत मल्हारने एक झोप काढली. मग जसं आमचं खाऊन झालं मल्हार उठला, मग माऊ बोलली चला आता मी त्याला घेऊन फिरणार, सगळं दाखवणार. मग आम्ही दुसऱ्या माळ्यावरती सगळं फक्त असंच फिरत होतो, फक्त एक्सप्लोरसाठी घेऊन गेलो होतो, बाहेरच्या लोकांना बघावं त्याने आणि तो काय रिॲक्शन देतो त्या सगळ्यासाठी आम्ही त्याला नेलं होतं. आणि तिथेच असं एक क्रिसमसच्या मोक्यावरती त्या लोकांनी हे सगळं सजावट केली होती आणि छान एक छोटासा जत्रा लागल्यासारखं होतं. पाणीपुरीचे स्टॉल होते, परत आपले हे गोळा होता, सगळं छान छान स्टॉल्स तिथे होते. आम्ही पाणीपुरी खाल्ली होती आणि आम्ही कच्चा आमवाला गोळा पण घेतला होता, पण तो अजिबातच चांगला नव्हता, म्हणून ही पटापट खाऊन संपवण्याचा प्रयत्न करत होती. आणि 60 रुपये वाया गेले होते. त्याचं दुःख आम्ही घेऊन इथे रिक्षाने येत होतो घरी पुन्हा. आणि हा छोटासा आमचा व्लॉग होता आणि खूप एन्जॉय केलं मल्हारने स्पेशली आणि आम्हीसुद्धा.